मंडळी, संत तुकाराम महाराजांचे 2-4 दिवसात मी अभंग सुरू केले आणि अभंग शतक करायचा मी निर्धार केला. तर एक दोघांनी मला विचारलं बरं का, आणि त्यांनी असं कुत्सित भावनेने विचारलं, मनापासून विचारलं का जिज्ञासू वृत्तीने विचारलं मला नाही माहित. म्हणजे प्रश्न विचारायच्या अनेक पद्धती असतात, त्यातली त्यांची कुठली पद्धत होती ते मला लक्षात नाही आली. पण त्यांचं म्हणणं असं होतं की काय आहे त्या विठ्ठलाकडे, काय आहे त्या पंढरपूरच्या दारात, आणि काय आहे या संत तुकाराम महाराजांच्या अभंगांमध्ये, आणि का म्हणून तो आताच्या काळात हे अभंग सांगायला लागलाय. जे कुठल्या कुठे गेले विक्रांत पाटील, आणि तुम्ही काय सांगताय, अशा भावनेनं मला त्यांनी विचारलं. तू म्हटले आता साऊथ फिल्मचा जमाना चालू झालाय, लोकांना फायटिंग ऍक्शन वगैरे हे सगळं आवडायला लागलंय, आणि तो कुठल्या कुठे लोकांना घेऊन चाललाय, आणि कोण याला विचारतो, नेमकं कोण याला विचारतो, आणि काय त्या पंढरपूरचं महत्व आहे, याचं उत्तर देण्यासाठी आजचा व्हिडिओ करतोय बरं का. काय त्या पंढरपूरचं महत्व आहे असं विचारताना 10 वेळा इथून पुढे विचार करा. त्याचं कारण असं, गेली 800-850 वर्ष झालं महाराष्ट्राच्या मातीत पंढरपुरात ही वारी चालू आहे. लाखोंचा वारकरी पंढरपूरच्या दिशेनं जातोय बाबांनो. ज्यावेळी तो पंढरपूरच्या दिशेनं जातोय ना, त्यावेळी त्याला निमंत्रणं धाडली जात नाहीत पंढरपुरातनं, विठ्ठलाच्या कडून किंवा रुक्मिणीकडून निमंत्रणं धाडली नाहीत की बाबा आषाढी कार्तिकीची वारी आलेली आहे आणि तुम्ही वारीला आता आलं पाहिजे, मोठ्या संख्येने या, लाखोंचा वारकरी इकडे आला पाहिजे. मग प्रत्येकानं जबाबदारी घ्यायची, कोणी भाड्यानं गाड्या करायच्या आणि त्यांना इकडे घेऊन यायचं. अशा प्रकारची निमंत्रणं विठ्ठलाकडून पंढरपुरातून धाडली जात नाहीत. तरीही लाखोंचा वारकरी पंढरपूरच्या दिशेनं वारीला जातो. विशेष गोष्ट अशी आहे की तुम्ही माहिती घ्या, दरवर्षी हा वारीचा आकडा वाढत चालला आहे, कमी नाही झाला. मला फार महत्वाची विशेष गोष्ट अशी वाटते, मी कोणावर आणि कुठल्या देवावर वगैरे टीका करणार नाही, पण तुम्हाला एक सांगितलं पाहिजे की पंढरपूरमध्ये चंद्रभागा नदीमध्ये अंघोळ करत असताना चंद्रभागेमध्ये लोक ज्यावेळी उतरतात, तिथले कुठलेच व्हिडिओ कधी व्हायरल झालेले मी बघितले नाहीत. आणि पंढरपूरच्या त्या शिखराचं किंवा तिथं मुखदर्शन किती पवित्र आहे हे दाखवण्यासाठी आटापिटा केला जात नाही. मुखदर्शन घेताना त्याचे व्हिडिओ व्हायरल केले जात नाहीत. तरीही पंढरपुरात लाखोंचा वारकरी मोठ्या संख्येनं जातोय आणि शेकडो वर्षे ही वारी टिकलेली आहे. याचं कारण जर मला विचाराल तर मला कळलेलं, मला भावलेलं कारण तुम्हाला मी निश्चितपणानं सांगेन. या विठ्ठलाची जाहिरात करायची गरज नाही. त्याचं कारण असं आहे, संत तुकाराम महाराजांचा विठ्ठलाच्या बाबतीतच एक अभंग आहे. विचा केला ठोबा म्हणून नाम ते विठोबा. वि म्हणजे ज्ञान, ठोबा म्हणजे आगार. ज्ञानाचं ठिकाण असलेलं स्थान जर कुठलं असेल तर ते विठ्ठल आहे. हे एकच उत्तर आहे की विठ्ठलाकडे गर्दी का आहे. ज्ञान कधी संपत नाही, आणि जगावर राज्य कशाचं आहे, ते बंदुकीचं नाही, बॉम्बचं नाही, पिस्तुलांचं नाही, कुठल्या क्षेपणास्त्रांचं नाही. बायसेप ट्रायसेप करून अगदी चेष्ट फुगवून जे पैलवान तयार झालेले आहेत, जे बॉडी बिल्डर आहेत, म्हणजे सांगण्याचा उद्देश ताकदीचं, शारीरिक सामर्थ्याचं राज्य जगावरती चालत नाही. जगावर राज्य पैशाचं नाही चालत. तर जगावर तुम्ही सगळा जगाचा अखंड इतिहास जर काढून बघितला तर तुमच्या लक्षात येईल, आजवर जगावर राज्य राहिले ते विचारांचं राज्य राहिले. एक विचार जन्माला येतो आणि तो अख्ख्या जगावर राज्य करतो. लक्षात घ्या, एक विचार. मग तो कधी विध्वंसक असतो, तर कधी नवनिर्मिती करणारा असतो, पण तो विचार असतो. पंढरपुरामध्ये नेमकं हे झालंय. संत नामदेव महाराज, संत ज्ञानोबा माऊली, मग चोखा मेळा असतील, संत जनाबाई असेल, संत सोयराबाई असेल, संत एकनाथ महाराज असतील, संत तुकाराम महाराज असतील, संत बहिणाबाई आहे, नरहरी सोनार आहे, संत रोहिदास आहे. किती मोठी यादी तुम्हाला द्यावी. ज्या संतांनी तत्वज्ञान नावाची गोष्ट घालून दिली, फिलॉसॉफी, आणि ती पंढरपुरामध्ये आपल्याला बघायला मिळते. पुस्तकांच्या रूपाने ती उपलब्ध आहे. आज मी 100 अभंग करायचा निर्धार केलाय, म्हणजे ते अभंग असल्याशिवाय निर्धार केला असेल का, ते उपलब्ध आहेत. ज्ञानेश्वरी आपल्या समोर आहे, उपलब्ध आहे. नामदेवांचे अभंग आहेत, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी म्हणत. पंढरपूरचा तो वारसा, महाराष्ट्रातला वारकरी संप्रदायाचा वारसा पंजाब राज्यापर्यंत नेऊन पोहोचवला हो त्यांनी. अहो, नामदेवांचं जन्मस्थान शोधत शोधत मी परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय सुद्धा की बेल्जियम देशातला डॉक्टर विल्यम कॅल्वर्ट इथंपर्यंत येतो. अहो, जर्मनी देशाच्या बॉन विद्यापीठामध्ये, तुम्ही इथं विचारताय ना विठ्ठलाचं महत्व काय, तुम्ही जर्मनी देशात जावा, तिथल्या बॉन विद्यापीठामध्ये तुम्हाला संत तुकाराम महाराजांचा गाथा आणि ज्ञानोबा माऊलींची ज्ञानेश्वरी तिथं बघायला मिळते, जर्मनीच्या बॉन विद्यापीठात. अहो, जे खरं आहे, जे शुद्ध आहे, त्याचा प्रचार आणि प्रसार वाऱ्यासारखा होतो वेगानं. माउथ पब्लिसिटी, पत्रकं काढावी लागत नाहीत, सोशल मीडियावरती प्रचार करावा लागत नाही, काहीही करावं लागत नाही. तर हे विठ्ठलाचं, या पंढरपूरचं महत्व आहे. आणि मी सांगतोय म्हणून एकदा वारीत या, आणि मग तुम्हाला कळेल किती शुद्ध भावनेनं तो वारकरी चालतो आहे. अभंग म्हणतोय, त्यांच्याकडे काहीतरी आहे.
विचार नावाची गोष्ट इथल्या संतांनी बहाल केलेली आहे. सगळ्या वारकऱ्यांना जगण्याचं तत्वज्ञान घालून दिलंय. तुमच्या आयुष्यात पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर संत साहित्यामध्ये आहे आणि म्हणून पंढरपूरच्या विठ्ठलाचं महत्व फार मोठं आहे. तर कुणीही टाळू शकत नाही, लक्षात ठेवा. तर असा प्रश्न विचारताना तुम्ही एकदा विचार करायला पाहिजे आणि तो तुम्ही विचारताना सुद्धा अगदी निर्विचारपणे विचारला असेल, फार विचार न करता विचारला असेल, पण एकदा वाचावं, पुस्तकं हातात घ्या आणि मग अशा गोष्टी विचारा. बस एवढे एकच उत्तर मला द्यायचं होतं म्हणून मी सहज व्हिडिओ केला. असं व्हिडिओ करायचं डोक्यात नव्हतं, पण ती प्रतिक्रिया प्रातिनिधिक होती. अशा अनेक प्रतिक्रिया येत असतील, पण माझ्या समोर आलेल्या प्रतिक्रिया या होत्या म्हणून मी व्हिडिओ केला. याबद्दल आपल्याला काय वाटतं, आपलं मत मला कमेंट थ्रू कळवायला विसरू नका. आणि अभंग शतक आपण करणार आहोत. दरम्यानच्या काळात बाकीची व्हिडिओ येतील. तर विक्रांत पाटील स्पीकर हा माझा ऑफिशियल यूट्यूब चॅनल आहे, त्याला आपण सबस्क्राईब करायला विसरू नका. मनापासून धन्यवाद. रामकृष्ण हरी.